कलियुगी या घोर धावतो पैसा देव जगाचा, अन मुरलीहून ही मधुर नाद छान छान नन पैशाचा, पैशाचे गुलाम होऊन जगतो आम्ही सारे, आम्ही श्रीमान अंग मारे. चालू आहे पण ते खेच नाही करत ते चालू आहे सिस्टम बदलली ही
नवनिर्वाचित सरपंच आणि प्रतिनिधी सभासद सौ प्रणिता प्रवीण खाडे, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत रासळ, त्याचबरोबर सौ दुर्गा वसंत दळवी, श्री मोहन राजाराम खाडे, सौ नेहा रोहिदास खाडे, सौ ताई लक्ष्मण वाघमारे, श्रीमती कांचन गणेश यादव, सौ सविता उमेश मस्के, श्री संजय मोरे, श्री रमेश शंकर देशमुख, श्री चंद्रकांत परशुराम तेलंगे, श्री गंगाधर नारायण जगताप, श्री सुभाष राजाराम कदम, श्री नितीन परशुराम देसाई, श्री सागर अनंत मोरे, श्री केतन विठ्ठल मस्के आणि श्री सुनील राऊत. श्री विजय चव्हाण. श्री विष्णुभाई हरी पाटील, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्याबरोबर श्री राजेंद्र राऊत यांचंही आगमन झालेलं आहे. तसेच महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम श्री प्रभाकर मोरे हे सुद्धा आजच्या या नाट्य सोहळ्याचे खास आकर्षण म्हणून आपल्याला लाभलेले आहेत आणि आत्ताच ते रंगमंचावर स्थानापन्न झालेले आहेत. आजच्या या नाट्य सोहळ्याच्या सत्कार समारंभाला आपण सुरुवात करत आहोत. आपल्या मंडळाच्या प्रथेप्रमाणे नाट्य सोहळ्याआधी हा एक सत्कार समारंभ होत असतो आणि त्याने आता आपण या नाट्य सोहळ्याला सुरुवात करूया. श्री बल्लाळेश्वर गजाननाच्या चरणी हनुमान नाट्य मंडळ रासळचा सादर नमन. त्याचबरोबर रंगशारदा आणि या मंडळाचं श्रद्धास्थान श्री हनुमंत मारुती रायालाही आमचं सादर नमन. आपणा सर्वांनाही आमचं अभिवादन आणि तुम्हा सर्वांचं या नाट्य सोहळ्यात हार्दिक स्वागत. हनुमान नाट्य मंडळ रासळच्या वतीने मी आपणा सर्वांचं या नाट्य सोहळ्याला स्वागत करीत आहे. आपणा सर्वांचं म्हणजेच उपस्थित मान्यवर जे रंगमंचावर उपस्थित आहेत, त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य नवनिर्वाचित सदस्य आहेत त्यांचंही स्वागत. सर्व रसिक मायबाप आणि सर्व ग्रामस्थांचं मी हनुमान नाट्य मंडळ रासळच्या वतीने या नाट्य सोहळ्याला हार्दिक स्वागत करीत आहे. रसिक हो, आजचं हे नाट्य वर्ष 160वं वर्ष आहे या मंडळाचं. आज हनुमान नाट्य मंडळ रासळने 160 वर्ष पूर्ण केलेली आहे आणि आजचं हे नाट्यपुष्प हनुमान नाट्य मंडळ रासळच्या कलाकारांनी रंगशारदेला वाहिलेलं, या रंगमंचावर सादर केलेलं 158वं नाट्यपुष्प आहे. गेल्या वर्षी मी सांगितल्याप्रमाणे 2 वर्षाचा फरक हा कोविड काळामुळे आलेला आहे, नाहीतर हे 160वं नाट्यपुष्प ठरलं असतं. श्री राजेश पपारा यांचंही आगमन. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वराज्य संस्थापक, आद्य क्रांतिकारक, भारत भूमीचे थोर सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांना हनुमान नाट्य मंडळ रासळचा मानाचा मुजरा. त्याचबरोबर या नाट्य मंडळाच्या वतीने 18 वेळेला ज्यांनी शिवाजी राजांची भूमिका साकार केली आणि आपल्या उत्तम अभिनयाने आपणा सर्वांची मनं जिंकली, ते या हनुमान नाट्य मंडळ रासळचे लाडके कलाकार श्री रामचंद्र गणपतराव देशमुख, या नाट्य मंडळाचे
लाडके छत्रपती शिवाजी महाराज एक प्रकारे त्या श्री रामचंद्र गणपतराव देशमुख यांना हनुमान नाट्य मंडळ रासळचा मानाचा मुजरा. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि या नाट्य सोहळ्याला आपण आता सुरुवात करत आहोत. आजचं हे नाट्यपुष्प आपण ज्यांना अर्पण केलेलं आहे ते श्री रामचंद्र गणपतराव देशमुख यांनी शिवाजी महाराजांची भूमिका केली. त्याचबरोबर आजचं हे नाट्यपुष्प आपण ज्यांनी अफजल खानाची भूमिका तितक्याच तोलामोलाने करून आपणा सर्वांना मंत्रमुग्ध केलं असं व्यक्तिमत्व या रंगमंचाला लाभलेले अफजल खान या नाट्य मंडळाचे ज्येष्ठ कलाकार सखाराम मुकुंद खाडे यांनाही आजचं हे नाटक समर्पित आहे. त्यांना नाट्य मंडळाच्या वतीने वंदन करून आजचा नाट्य सोहळा सुरू करत आहोत. मी म्हटल्याप्रमाणे 158वा नाट्यपुष्प आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या नाटकाच्या आनंदाबरोबर एक विशेष आकर्षण आहे ते म्हणजे महाराष्ट्राचे हास्य जत्रा फेम स्टार श्री प्रभाकर मोरे. आपण लवकरच त्यांचंही कलाविष्कार पाहणार आहोत, आस्वाद घेणार आहोत. धन्यवाद. आज आपल्याला रंगमंचावर प्रमुख सन्माननीय पाहुणे म्हणून लाभले श्री विष्णू हरी पाटील, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख, श्री केदार बापट, ठाणे शहरातील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते, श्री पांडुरंग शहाजी मांढरे, सामाजिक कार्यकर्ते, श्री रवींद्र आत्माराम देशमुख, जिल्हा परिषद सदस्य, श्री राजेंद्र राऊत, उपजिल्हा प्रमुख, शिवसेना रायगड, श्री सुभाष गणेश कोसवाल, संजीवनी मेडिकल पाली, श्री सतीश मारोतराव देशमुख, अध्यक्ष देशमुख समाज सुधागड तालुका, श्री राजेश मपारा, अध्यक्ष सुधागड तालुका भाजप, श्री तानाजी वामन खाडे, उद्योजक रासळ. या सोहळ्याला विशेष उपस्थिती आहे आमच्या ग्रुप ग्रामपंचायत रासळच्या नवनिर्वाचित सरपंच ताई आणि त्यांचे सहकारी सभासद अर्थात सौ प्रणिता प्रवीण खाडे, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत रासळ, दुर्गा वसंत दळवी, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत रासळ, श्री मोहन राजाराम खाडे, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य, श्री नेहा रोहिदास खाडे, श्री ताई लक्ष्मण वाघमारे, श्रीमती कांचन गणेश यादव, सौ सविता उमेश मस्के, श्री संजय मोरे, श्री चंद्रकांत परशुराम तेलंगे, सुभाष राजाराम कदम, नितीन परशुराम देसाई, श्री सागर अनंत मोरे, श्री केतन विठ्ठल मस्के आणि श्री सुनील राऊत. नुकतंच आगमन झालेलं आहे श्री प्रमोद दिनाभाऊ जांभेकर, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस युवक संघटना नागोठणे. त्यांच्याबरोबर आहेत श्री राकेश शिंदे, श्री अनिकेत तटकरे, विद्यमान आमदार यांचे सहकारी, श्री विनायक गोळे, मी सहकाऱ्यांना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचं स्वागत करावं, पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचं स्वागत करावं. श्री विष्णू हरी पाटील, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख. मी अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी श्री विष्णूबाईंचं स्वागत करावं.
श्री प्रभाकर मोरे यांचंही स्वागत करावं. त्यांच्याबरोबर आले आहेत श्री केदार बापट, ठाणे शहरातील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते. त्यांनी आमच्या नाट्यकलेस प्रोत्साहन देण्यासाठी 50,000 रुपयांची भरघोस देणगी दिलेली आहे. केदार बापट अध्यक्ष त्यांचं स्वागत करत आहेत. त्याचबरोबर आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत श्री अनिकेत तटकरे साहेब, त्यांचे अनिकेत तटकरे यांचे सहकारी श्री राकेश शिंदे. अध्यक्षांकडून त्यांचं स्वागत होत आहे. आमच्या कार्यक्रमांना वेळोवेळी उपस्थित राहून योग्य प्रकारे मार्गदर्शन करणारे श्री राजेंद्र राऊत, उपजिल्हा प्रमुख शिवसेना रायगड, जे या कार्यक्रमाला नियमितपणे येतात आणि आम्हाला प्रोत्साहन देतात, असे श्री राजेंद्र राऊत यांचं मी अध्यक्षांना स्वागत करण्याची विनंती करते. श्री राजेश मपारा, अध्यक्ष सुधागड तालुका भाजप यांचं स्वागत श्री अध्यक्ष श्री बजरंग खाडे करत आहेत. श्री विनायक गोळे हे सुद्धा उपस्थित आहेत. मी अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. श्री विनायक गोळे. तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणारे, आवडीने उपस्थित राहून आमचं कौतुक करणारे श्री सतीश मारोतराव देशमुख, अध्यक्ष मराठा समाज सुधागड तालुका, यांचं मी अध्यक्षांना विनंती करते की स्वागत करावं. श्री सतीश मारोतराव देशमुख. हे निवडणुकांचं वर्ष आहे. आता लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, पण त्याआधी जिथून लोकशाही सुरू होते त्या निवडणुका म्हणजे ग्रामसभेच्या निवडणुका काही महिन्यांपूर्वी पार पडल्यात आणि त्यात यशस्वी झालेले आमचे सदस्य सौ प्रणिता प्रवीण खाडे, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत रासळ, यांचं स्वागत करण्याची मी विनंती करते. आमचे उपाध्यक्ष भरत सखाराम खाडे यांना. सौ प्रणिता प्रवीण खाडे, सौ दुर्गा वसंत दळवी, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत रासळ. महिलांच्या हातात सत्ता आहे आणि ही सत्ता नक्कीच अत्यंत चांगल्या सूक्ष्म प्रशासनाकडे आपल्याला नाही आणि अच्छे दिन जल्दी ही आएंगे असं म्हणता येईल. श्री मोहन राजाराम खाडे, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य, हे सुद्धा उपस्थित आहेत. सौ दुर्गा वसंत दळवी, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत रासळ, यांचं श्री भरत खाडे, उपाध्यक्ष, स्वागत करीत आहेत. मंडळाचे चिटणीस श्री राकेश देसाई यांना मी विनंती करते की त्यांनी श्री मोहन राजाराम खाडे यांचं स्वागत करावं. सौ नेहा रोहिदास खाडे, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य, यांचंही श्री राकेश देसाई यांनी स्वागत करावं.
मी राकेश देसाई यांना विनंती करते की त्यांनी श्रीमती ताई लक्ष्मण वाघमारे यांचे स्वागत करावं. श्रीमती कांचन गणेश यादव, श्रीमती कांचन गणेश यादव यांचं राकेश देसाई स्वागत करत आहेत. सविता उमेश मस्के, सदस्य ग्रुप ग्रामपंचायत रासळ यांचं श्री राकेश देसाई स्वागत करत आहे. त्याचबरोबर रंगमंचावर आपल्याला उपस्थिती लाभली आहे सौ वैशाली मपारा यांची. मी सौ प्रणिता प्रवीण खाडे यांना विनंती करते की त्यांनी आमच्या वतीने त्यांचं स्वागत करावं. सौ वैशाली मपारा, रंगमंचावर सौ प्रणिता प्रवीण खाडे या वैशाली मपारा यांचं स्वागत करीत आहेत. संदेश शेवाळे हे सुद्धा रंगमंचावर उपस्थित आहेत. मी अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी श्री प्रवीण तानाजी खाडे यांच्याकडून त्यांचं स्वागत होत आहे. संदेश शेवाळे, श्री गंगाधर नारायण जगताप सामाजिक कार्यकर्ते हे सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी श्री गंगाधर जगतापांचं स्वागत करावं. श्री प्रमोद दिनाभाऊ जांभेकर, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस युवक संघटना नागोठणे यांचं अध्यक्ष श्री बजरंग खाडे स्वागत करत आहेत. श्री भरत भोईर हे सुद्धा रंगमंचावर उपस्थित आहेत. सामाजिक कार्यकर्ते श्री भरत भोईर, बजरंग खाडे अध्यक्ष यांच्या हस्ते आम्ही सत्कार करत आहोत. श्री भरत भोईर, श्री विजय कृष्ण चव्हाण सेवानिवृत्त RCF अधिकारी, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स या कंपनीतले अधिकारी श्री विजय कृष्ण चव्हाण
या पदावरून ते निवृत्त झालेले आहेत. मंडळाचे अध्यक्ष भारत देसाई यांच्याकडून त्यांचा सत्कार होत आहे. मंडळाने 160 वर्ष पूर्ण केली असल्यामुळे काही माजी कलाकारांचाही सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे. मंडळाचे अध्यक्ष श्री बजरंग सखाराम खाडे हे माजी कलाकार तर आहेतच, त्याचबरोबर ज्यांनी मुंबई अग्निशमन सेवेत आपली उमेदीच्या वर्षांमध्ये अत्यंत चोखपणे सेवा बजावून राष्ट्रकार्यात मदतच केली आणि ज्यांना अलीकडेच जीवन गौरव पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे असे मंडळाचे अध्यक्ष, माजी कलाकार, मंडळाचे मार्गदर्शक, या गावाचे ज्येष्ठ सुपुत्र श्री बजरंग सखाराम खाडे यांना हनुमान नाट्य मंडळ रासळच्या तर्फे सन्मानित करण्यात येत आहे. आणि मी विनंती करते श्री विष्णुभाई हरी पाटील, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख यांना की त्यांनी आमच्या अध्यक्षांना सन्मानित करावं, त्यांचा सत्कार करावा. श्री बजरंग सखाराम खाडे. बजरंग सखाराम खाडे यांचा सत्कार श्री विष्णुभाई पाटील, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख यांच्याकडून होत आहे. जीवन गौरव पुरस्कार प्राप्त अग्निशमन सेवेत ज्यांनी भरपूर मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्याचबरोबर माजी कलाकार श्री प्रदीप सखाराम खाडे हे सुद्धा रंगमंचावर उपस्थित आहेत. वेळोवेळी त्यांनी विविध भूमिका वठवल्या. श्री प्रदीप सखाराम खाडे, मी श्री प्रभाकर मोरे यांना विनंती करते की त्यांनी श्री प्रदीप सखाराम खाडे यांचा सत्कार करावा. या 10 वर्षापूर्वी जेव्हा 150 वर्षांचा सोहळा इथे साजरा झाला तेव्हा मराठा गडी यशाचा धनी या नाटकात श्री प्रदीप सखाराम खाडे यांनी छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर त्यांच्या वडिलांचा वारसा पुढे चालवत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका उत्तमपणे सादर करून या प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. आणखीन एक माजी कलाकार श्री भरत सखाराम देसाई यांनी सुद्धा अग्निशमन दल मुंबई इथे अनेक वर्ष सर्व्हिस करून ते निवृत्त झाले. त्याचबरोबर आपल्या उमेदीच्या वर्षात त्यांनी या नाट्य मंडळात एक कलाकार म्हणून भरघोस योगदान दिलं. राजकुमाराची भूमिका साकारणारे अनेक नाटकांचे हिरो श्री भरत सखाराम देसाई यांना सुद्धा आम्ही सन्मानित करत आहोत. मी श्री विष्णुभाई पाटील यांना विनंती करते की त्यांनी, श्री प्रभाकर मोरे यांना विनंती करते की त्यांनी श्री भरत सखाराम देसाई यांचा सत्कार करावा. श्री भरत सखाराम देसाई, कलाकारांचा सत्कार कलाकारांच्या हस्ते करायचा आहे आम्हाला.
मनं जिंकणारे यांचा सुद्धा सत्कार आयोजित केलेला आहे. त्यांचा मुलगा इथे उपस्थित असेल तर त्यांनी येऊन सत्कार स्वीकारावा. श्री अनंत केशव देसाई इथे उपस्थित असल्यास आणखी एक ज्येष्ठ कलाकार श्री गोपाळ सटुखाडे. श्री गोपाळ सटुखाडे हे सुद्धा जुन्या फळीतले, जुन्या पिढीतले जाणते कलाकार. श्री गोपाळ सटुखाडे, मी श्री प्रभाकर मोरे यांना विनंती करते की त्यांनी आमच्या या ज्येष्ठ कलाकारांचा सत्कार करावा. आपली भूमिका चोखपणे बजावणारे आणि वेगवेगळ्या प्रकारची भूमिका करणारे असे श्री गोपाळ सटुखाडे. श्री गोपाळ सटुखाडे. श्री अशोक शंकर खाडे यांचा सुद्धा सत्कार आयोजित केला आहे. श्री दशरथ विष्णू खाडे हे सुद्धा मंडळाचे ज्येष्ठ कलाकार. मंडळाचे ज्येष्ठ कलाकार श्री दशरथ विष्णू खाडे ज्यांनी आपल्या विनोदी भूमिकांनी वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव मंडळाच्या अनेक नाटकांमध्ये ज्यांनी आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अगदी मावशीच्या भूमिकेपासून ते अगदी मावळ्याच्या भूमिकेपर्यंत सुद्धा ज्यांनी उत्तम अभिनय केला असे श्री दशरथ विष्णू खाडे. श्री केशव अनंत देसाई. अनंत केशव देसाई आलेले आहेत. त्यांचे वडील श्री केशव अनंत देसाई यांचा सत्कार श्री बजरंग खाडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. मंडळाचे आणखी एक ज्येष्ठ कलाकार श्री नाना विठ्ठल देशमुख यांचा सुद्धा सत्कार आयोजित केलेला आहे मंडळाने. 160व्या वर्षी अशा ज्येष्ठ कलाकारांना सन्मानित करण्यात मंडळाला अत्यंत आनंद होत आहे. श्री नाना विठ्ठल देशमुख प्रभाकर मोरे श्री नाना विठ्ठल देशमुख यांचा सत्कार करत आहेत. सत्कार मूर्तींमध्ये उपस्थित आहेत श्री विजय जगताप. पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले श्री विजय जगताप त्यांचा सुद्धा 160व्या वर्षी मंडळाच्या 160व्या वर्षी सत्कार आयोजित केलेला आहे. यांच्याकडून विजय जगताप यांचा
बदल पदोन्नती रायगड यांचाही सत्कार करण्यात येत आहे. श्री बाळाजी महादू जाधव. मी श्री प्रवीण तानाजी खाडे यांना विनंती करते की त्यांनी बाळाजी महादू जाधव यांचा सत्कार करावा. श्री दीपक नाना देशमुख सेवानिवृत्त गोदरेज यांचाही सत्कार आज मंडळाने आयोजित केलेला आहे, जे गोदरेजमधून सेवानिवृत्त झालेले आहेत. दीपक नाना देशमुख यांचा सत्कार होत आहे. श्री राकेश देसाई चिटणीस यांच्या हस्ते. श्री गंगाधर जगताप, श्री रामचंद्र नारायण जगताप निवृत्त RCF वरिष्ठ अधिकारी यांचा सुद्धा मंडळाने सत्कार आयोजित केलेला आहे. त्यांचे बंधू श्री गंगाधर जगताप इथे उपस्थित आहेत. श्री भरत देसाई यांना विनंती करते की त्यांनी रामचंद्र नारायण जगताप यांचा सत्कार त्यांचे बंधू गंगाधर जगताप स्वीकारत आहेत. श्री महेश वसंत देसाई भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेले आहेत. श्री महेश वसंत देसाई. माननीय श्री तानाजी वामन खडे उद्योजक रासळ हे सुद्धा आम्हाला सन्माननीय अतिथी म्हणून लाभलेले आहेत. मंडळ त्यांचाही या 160व्या सोहळ्याच्या निमित्त सत्कार करीत आहे. राजाराम कदम सामाजिक कार्यकर्ते हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. विशेष अतिथी म्हणून उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीने श्री प्रदीप सखाराम खाडे, श्री बजरंग खाडे त्यांचा सत्कार करत आहेत. श्री सुभाष राजाराम कदम सामाजिक कार्यकर्ते. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते श्री केतन विठ्ठल मस्के उपस्थित आहेत. श्री केतन विठ्ठल मस्के.
नसते. मंडळी, आजच्या सत्कार समारंभात आमच्या ग्रामपंचायतीच्या महिला सत्कार आपण यापूर्वीच केलेला आहे आणि आता आमच्या एक सहकारी रामचंद्र देशमुख यांच्या सुकन्या कावेरी रामचंद्र देशमुख याने डॉक्टरेट केलेले आहे इकॉनॉमिक्समध्ये, अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट केलेले आहे आणि ती देखील IIT मुंबई या मान्यवर संस्थेतून केलेली आहे. तिचा सत्कार करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे आणि तिचा सत्कार करण्यासाठी मी आमच्या सरपंच ताई प्रणिता प्रवीण खाडे आणि कलाकार प्रभाकर मोरेजी यांना विनंती करतो की त्यांनी तिला सन्मानपूर्वक ट्रॉफी आणि तिचा सत्कार करावा. मंडळी, नाट्यरसिकांनो सॉरी क्षमा करा, कारण असे आपल्याला कार्यक्रम वारंवार करताना येत नाही, तेव्हा वर्षातून हाच कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील जे नेते मंडळी आहेत ते आपल्या विकासासाठी कामं करतात त्यांचा सत्कार करणं, त्यांचा थोडक्यात परिचय करून त्यांना पुढच्या कार्यासाठी प्रोत्साहित करणं, त्यासाठीच आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. त्याचप्रमाणे आपले जे कलाकार आहेत त्यांनी बरीच मेहनत केलेली असते. त्यांनी आपली उमेदीची वर्ष इथे प्रत्येक वर्ष जवळजवळ नाही म्हटलं तरी 15-20 वर्ष त्यांनी इथे कामं केलेली आहेत. तर त्यांचा सत्कार करणं हे देखील आमचं आणि जसं तुम्ही जे नाट्यरसिक आहात त्यांचं देखील कर्तव्य आहे आणि त्यासाठी आम्ही तुमचा वेळ घेतलेला आहे. त्यासाठी परत तुमची क्षमा मागतो. आणि आता थोड्याच वेळात आता आपले जे नेते आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत म्हणा किंवा काय बोलायचं तर आता प्रभाकर मोरे साहेबांना बोलायला नेते मंडळी आहे ना, जागा कमी असेल तरी पण ते रेगून बोलत असतात. पण प्रभाकर मोरेंना जर आपण तिथे बोलायला दिलं तर त्यांना हे एवढंसं स्टेज आपण असल्यामुळे तुम्ही पण असं मला वाटतं. तरी पण मी त्यांना माहिती विनंती केलेली आहे. अरे सगळे तुम्ही दिसायला हवंत ना. आता वसळ तुम्ही नाही दिसलं तर बरं दिसेल काय. नमस्कार. थंडगार बोललो का थोडं नाटक सुरू होणार आहे काय समजलो होय ना. शालूला बरेच वर्ष नाचवली आहे, आता माझ्यात नाचवली ताकद उरली नाही आहे. असो, सगळ्यात प्रथम रंगमंचावर असलेले उपस्थित मान्यवर, तुम्ही वर्षानुवर्ष आपल्या इथल्या कलाकारांची कला बघायला येणारे सगळा प्रेक्षक वर्ग आणि गेली 160 वर्ष इथे नाट्यप्रयोग होत आहेत. त्या नाट्यप्रयोगात करणारे कलावंत त्यांची कला त्यांचं कौतुक करण्यासाठी तुम्ही वारंवार येता. एवढी सेवा रंगभूमीची तुम्ही ह्या गावामध्ये केलेली आहे. सर्वप्रथम सगळ्या कलावंतांचे आणि तुमच्या रसिक प्रेक्षकांचे आणि इथल्या मान्यवरांचे मी वाकून नमस्कार करतो. मला फार आनंद वाटला. ही परंपरा गेले 160 वर्ष तुम्ही सातत्याने करताय आणि ते सातत्य असेल,
रंगभूमीची सेवा असेल, तुमचं प्रेम असेल आणि इथले जे स्थानिक कलाकार आहेत त्यांनी केलेल्या कला असतील त्याचं भरभरून कौतुक करणे तुम्ही येता, ह्याच्याबद्दल फार फार तुमचे आभार. त्याचप्रमाणे आज मला ह्या कार्यक्रमात बोललात मी धन्य पावलो. बरेच वर्ष मी व्यावसायिक नाटक, सिरियल, सिनेमा मधनं कामं करतो. तुम्ही महाराष्ट्राच्या असं जरा बघत असाल त्या कार्यक्रमात माझी ओळख निर्माण झाली. असेच कलावंत इथे ज्या या मातीत करणारे कलावंत ह्यांना पुढे अशी काहीतरी संधी मिळो, त्यांच्या कलेला वाव मिळो, मी त्यांना सदिच्छा देतो. मी काय फारसा वेळ घेणार नाही. मला माहिती आहे आम्ही गावोगावी, मी सुद्धा खेडेगावात खूप वाढलोय, राहिलोय. तुम्हाला नाटक बघण्यात फार उत्सुकता असेल, तुम्ही फार वेळ न घेता, कारण आपल्याकडे मान्यवर आहेत त्यांनाही भाषण करायचं होतं. पण आता बराच वेळ झालेला आहे, थोडा नाटक सुरू व्हायला हवं. आमचे मित्र भाई खाडे फार मित्र चांगले असल्यामुळे मी त्यांना म्हटलं होतं मी येतो, आणि मला फार आनंद वाटला. मी ज्या ठिकाणी आलो त्या चांगल्या ठिकाणी आलो जिथे कलेची सेवा केली जाते, रंगभूमी सेवा जाते, याच्याबद्दल फार फार खूप धन्यवाद. असो आता मी कोकणातला, आता माझ्या भाषेत काय बोलला हरकत नाही, काय समजलो नाही तर असं म्हणायला आला आणि काय काय वाचला हा बोलला नाही असं व्हायला नको. म्हणून थोडस व्हायचं आपलं आपल्या गावच्या गमती सांगतो व्हायचं म्हटलं. मी शाळू करीन, तुमच्यात नाचण्याची हिंमत आहे काय? हा, आणि मी एकटा शालवात नाचणार नाही. हा अगोदर सांगून ठेवतो, आलेलेच ना मान्यवर त्यांना सगळ्यांना नाचवणार आहे, बरोबर ना? आणि नाचायला जावा, कारण स्टेजवर बसलेलं आहे तर या बसण्याची कामं काय आहे तिथं असू द्या. त्याच्या अगोदर एक कोकणी ठुसठुशीत असे कॉमेंट तुम्हाला करून दाखवतो 2 मिनिटाची. तुम्हाला आवडत नाही आवडत, ज्यांना आवडणार नाही त्यांना तोंडावर बोट ठेवा. ज्यांना आवडत त्याची फक्त टाळ्या वाजवते, काय समजलं? बर असं या टिपिकली कोकणाची भाषा आहे, त्या भाषेत एक गोष्ट सांगतो. काय झालं म्हणजे सकाळी नेहमीप्रमाणे उठलो, कोकणाचा माणूस लवकर पहाटे उठलो, कोंबडा उठलो, वाईट बशीर लावली. बायकोला म्हणतो वाईट नाकाडी चाय ठेव, तर बायको नाकोडी चाय ठेवला, म्हैशेरी लावली, तोंड धुताना आपली नाकोडी चाय घेतली, काय समजलं? आणि आता हल्ली सरकारी योजना तर आपल्याकडे बऱ्याचशा सुविधा उपलब्ध झालेली आहे, तर मी सरकारी योजनेचं एक टॉयलेट बांधून घेतलेलं आहे. तर चाय नाकोडी घेतली, ते माझ्या पोटात कळ आली, म्हणून आपल्या टॉयलेटला गेलो. टॉयलेटला गेलो तर बघतो तर काय, माझ्या टॉयलेटमध्ये वाघ बसला. झालं मी तिथे जागच्या जागेवर थांबलो, वाघ बसला, जाणार काय हिंमत आहे आपली. बराच वेळ झाला, 10-15 मिनिटं, नवरा काय येत नाही म्हणून ऐकायचं होतं, हो करता आहे काय? म्हटलं काही नाही, टॉयलेट मध्ये वाघ बसला. तर माझ्या वासात काय तुम्ही घाबरलो नाही? मी म्हटलं मी कशाला घाबरू, माझं टॉयलेट आहे, तो घाबरू. बरं तो काय आहे, तो काय ऐक ना, तो माझ्याकडे पैकी मी त्याच्याकडे पैकी, अशी 2-4 मिनिटं त्याची माझी बघा बघा. हिंमत कोणाची, त्याची पण नाही माझी पण. शेवटी कोकणातला माणूस तर वागवलं, म्हटलं वागवा, सावकाश होऊ दे, मला काय घाई नाही आहे, तुझ्याकडे बघून ऑलरेडी मी राहिला. मला हा असा कोकणी माणूस इरसाट, बरं जास्त वेळ घेत नाही आहे. तो काय बोलायचा फार इंटरेस्ट होता, पण जाऊ द्या. ज्यांना चालू करायचं असं त्यांनी करा, जेव्हा मी गिरजे मारीन तोंडावर पडा. तर मला असं वाटतं इथे सगळे मान्यवर इथं आलेले आहेत. तुम्ही प्रेक्षक वर्ग फार आनंदाने प्रत्येक वर्षी 160 वर्ष नाटकाचा आनंद घेतावाय. तर फक्त आलोय या कोकणातली शालू म्हणजे नमन मध्ये शालू, ज्या कोकणामध्ये नमन जो प्रकार होतो त्या गाण्यामुळे मला आज माझी निर्माण ओळख झालेली, म्हणजे आपल्या कोकणाची फार मोठी ताकद आहे. त्या गाण्याने मला ओळख दिली. ज्या नमन मध्ये कलाकार आहेत, कोकणामध्ये देशातून कलाकार आहेत, त्यांना अभिवादन करून मी तुमच्या समोर शालूचं गाणं पेश करतो.
कोण कोण तयार आहोत आता तो नाही म्हणता द्या बघा आता चला चला सगळं तयार व्हा रेडी चला 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 या काय रे पुढे 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 हे आमच्या उद्योगी आहे ठाण्यातलं केदार बापट त्यांना पण नाचवणार आहे त्याला कळ धंदा कसा करायचा तो या या मग बाकी आपले आजच्या नाटक या म्हणजे काय काय एकट्यानंच असतो किती वर्ष एकटाच असतोय हो या अहो काय हरकत नाही आपल्या कोकणात चालू आहे या हो खाडे एवढं गाव नाही गाव या या मला सगळ्यात आनंद वाटेल आजच्या नाटकाचे कलावंत आहेत वर्षानुवर्ष या रंगभूमी सेवा करतायत त्याचप्रमाणे गेले 160 वर्षाची परंपरा जपून ठेवली आहे तर माझ्या शिटीमध्ये सगळ्या कलाकारांनी इथं उपस्थित राहून माझ्यावर निर्मिती झाली हो आवाजासाठी आपण ठेका माहिती आहे ठेका माहिती आहे ना ओके साऊंड करा साऊंड करा असंच प्रेम करत राहा आपल्या कोकणातले बरेचसे कलाकार फार मोठे होत आणि आता जे कलाकार जे काम करतात त्यांना शुभेच्छा देऊन आपले कलाकार संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होत ह्या त्यांना शुभेच्छा द्या धन्यवाद थँक्यू नाट्यरसिकांनो खुश राहा थोडीशी झलक बघायला मिळाली आपल्याला बघा हे जे कलाकार झालेले आहेत दादा गोंडके असू देत मच्छिंद्र कांबळे असू देत वैभव मांगले असू देत आपले प्रभाकर मोरे असू देत त्यांनी आपली जी बोली भाषा आहे ही जी आपण बोली भाषा आहे ती आपण लोक हिणवायचे की मुलाचा गुलगलीत झाला तो पलत पलत गेला अशी भाषा आपण जर बोललो तर त्याला लोक नावं ठेवायची पण ह्या शब्दप्रभूंनी या भाषेला फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे आणि त्यासाठी प्रभाकर मोरे साहेबांना आम्ही आज इथे आणलेला आहे तर आता प्रभाकर मोरे साहेबांची आता इथे ज्यांनी जे कला सादर केलेली आहे ती कला आपण पुढील कित्येक वर्ष आपल्या लक्षात राहील याबद्दल दुमत नाही आणि आता आईतला संभाषणाचा राजकीय नेत्यांना क्षमा मागतो एक प्रोटोकॉलचा भाग म्हणून काही लोकांना बोलण्याची माझी हे गरज होती परंतु आता फार वेळ झालेली आहे आणि केवळ तुमच्यासाठी या नेते लोकांचा राग पत्करून किंवा त्यांचा एक हे विश्वास पत्करून त्यांची क्षमा मागून मी हा कार्यक्रम सत्काराचा संभाषणाचा भाषणाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि आपला मुख्य जो खेळ आहे शोकाजीराव टांगमारे मंडळी गेल्या वर्षी आपण केला होता नाटक माझ्या उसाला लागलेला खोला उसाला लागणारे खोले आपण उसकावून लावले
आता सोकाजीराव तांगमारे जे आपल्याला थापा मारतात इलेक्शनच्या वेळामध्ये आपल्याला जे आश्वासनं देतात पण ती पूर्ण करत नाहीत आणि ते प्रसंग त्यांच्यावर उतरल्यानंतर त्यांना आत्महत्या करण्याची पाळी येते. अशा प्रकारचा एक शील घेऊन आपले कलाकार मंडळी आता येत आहेत. सादर करीत आहोत सोकाजीराव तांगमारे. धन्यवाद.